पावन झालेली भूमी, ज्या सह्याद्रीने परशुरामाच्या पाऊलखुणा स्वतःच्या हृदयावर कोरल्या, ज्या सह्याद्रीने ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या, ज्या सह्याद्रीने स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या पराक्रमाचे धाडसाचे यज्ञ पाहिले, त्या सह्याद्रीच्या कडे कपारीतून एका दैत्याचा चित्कार घुमायला लागला. आदिलशहाच्या दरबारातून आलेल्या त्या दैत्याचं नाव होतं बहलोल खान. धूर्त, कपटी, वादळ, पाऊस आणि मराठा यांना न जुमानणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खात्मा करण्याचा विडा ज्यांनी उचलला तो बहलोल खान सह्याद्रीवर चालून आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना बेहलोलची चिंताच नव्हती, कारण त्यांच्याकडे असे वाघ होते ज्यांची डरकाळी ऐकून सह्याद्रीचा कडा अभिमानानं ताठ व्हायचा आणि शत्रूचा कडा तुटून पडायचा. त्या वाघांच्या नसानसात रक्ताच्या जागी त्यांच्या दैवताचं नाव वाहत होतं. त्यांचं दैवत होतं छत्रपती शिवाजी महाराज. महाराज महाराज त्या वाघांचा श्वास होता छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचा धर्म होता छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचं गोत्र होतं छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे, त्या 7 वाघांची आहे. माझ्या बाच्या मरणाचा सूड उगवायचा आहे मला. आता ध्यास एकच, छत्रपतींना स्वराज्य मिळवून द्यायचं. आजवर ऐकली आहे ना तुम्ही माझ्या ढोलकीची थाप. आता जिवाजीची तलवार कापून काढल बेहलोल नावाचा साप. आजवर स्वराज्यासाठी लढणारी माणसं अडवली, पण आज तुळजा स्वराज्यासाठी आपला जीव बी देणार. कारण छत्रपती आमचं दैवत आहे.
जो कोणी टाकेल आमच्या दैवतावर वाकडी नजर यो तुळजा खोदत त्याची कबर. ती जमीन तिथली माती त्यावरची धूळ सुद्धा माझ्या राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. तिला पवित्र करायला लागशील तर जिथं उभाय तिथंच जित्ता गाडेन आणि मागास प्रतापराव नाव लावेन. ज्ञानातून उसळेल जेव्हा माझ्या तलवारीची पातळ छाटून टाकेल स्वराज्यावर उठलेला हराक हात. छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच ते 7 वाघ. वेळात मराठे